वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे बघू शकता बघा, आम्ही निघालो इकडं पुढं आपल्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये, कारण उद्या सकाळी रोहिणी निघणार आहे पुण्याला पहाटे, त्याच्यामुळे आताच भाजी वगैरे आणायला आम्ही चाललो होतो, थोडीशी भाजी आणि कोथिंबीर घेऊन येण्यासाठी। मुलंही आहेत आणि आयुष आमचा बघा इतक्या घाईने गडबडीने पळत आला की त्यांना चप्पल शूज काही सुद्धा पायात घातले नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडा वेळ आम्ही थांबलो आणि मग परत त्याचे शूज आणले आणि मग तो घालून परत आम्ही इथून निघालोय। तुम्हाला मला सांगायचं हे होतं की आजचा व्लॉग आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण खूप सारी धमाल आहे, एवढी मजा मस्ती केली ना व्लॉगमध्ये, तुम्हाला खूप आवडेल व्लॉग, त्याच्यामुळे कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। कसा वाटतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा। का बरं राहू दे। आणि इथं बघू शकताय बघा, रोहिणी आणि मी इथं भाजी कोथिंबीर काढत होतो, परत आत्ती आल्या तिकडून, कारण उशीर होत होता ना, अंधार पडायला लागला होता, कामही झालं होतं, स्वयंपाक वगैरे आवरून आलो होतो आम्ही, त्याच्यामुळे काय आता संध्याकाळचं स्वयंपाक ही बनवायचं टेन्शन नव्हतं। आणि मग काय आपलं 3 जण लागलो होतो, म्हणलं अंधार पडायच्या अगोदर आवरून जाऊया, आणि हसी मजाक चालूच होती। आता इथून पुढे तर खूप आहे। होय आहो, तुम्ही भरपूर आणली। नाही माझं म्हणणं आता म्हणलं काय तुला म्हणजे काढायसाठी म्हणते। हा नाही भाजी 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 बघ तकडे द्यायची म्हणताना रात्री धुतली नाही तशी ठेवली। अगं असं नसतं खोडायचं ते। अगं हो का, आत्ती मी आत्तीला विचारते शेपू कशी खोडायची, म्हणजे मला वाटलं कोथिंबीर कशी कवळी पाण्यात ठेवतो ना आपण, म्हणजे ती मोठी होते म्हणून हिला विचारलं तर आत्ती कामाची काय म्हणते बघा। मग मी म्हणलं तुला, मला माहितीये ना मी शेतकऱ्याची पोरगी, कसं खोडायचं असतं, शेंड ठेवायचं आणि बुडकं खोडायचं। ओके भैया पण त्याला बाय नाही माझी इज्जत घालवली। शेंड खोडून शेंड पुरतीन मुळ्यावर उपसून घेते। हा भाजी करायला पुण्याला पार्सल करायचं, पुण्याला पार्सल करायला मुळ्यांची भाजी बनवते रोहिणी, शेंड पुरून ठेवते। मला वाटलं कधी हा नाही नाही काय म्हणताय? काय नाही प्रॉब्लेम। आत्या अशा आट्या पडून बघतात, आत्या काय चुकलं काय ताईचं का माझ्यासारखं खोडलं ते ना? नाही मला आत्ती म्हणलं रोहिणी सारखं खोड। पाठी देऊय तिने खोडलंय तसं नाही, रोहिणी सोपळा सूर केलाय मी, सोपळा साफ केलाय मी, आणि तू बी माझा पण सारखा केलाय। नाही मी म्हणलं तुला भाजी नीट करायला लागायची नाही ना, बरं आधीच बनले कमेंट आले रोहिणी ताईला कशाला काम लावतंय। मग काय सासूरवास सासूरवास मोठ्या जावचा सासूरवास आहे मला। सासूरवास काहीतरी आता तुम्हीच विचारा रोहिणी ताईला। बघू आण अध्यक्ष महाशेपच गुरुजन वर्ग आणि इथं जमलेल्या माझ्या युट्यूब भगिनीनो बंधूनो, इथून पुढचं संभाषण रोहिणी देणार आहे, कारण रोहिणी का काम करते। बघा ऑपरेशन होऊन माझे किती दिवस झाले? 15 दिवस झाले। टाके तोडले, आता मी एकदम टकाटक झाली, बसून मी झाली बर। हा जास्त पेशंट असल्यावर माणसाला सारखं ही करू नको ती करू नका, माझी चिडचिड होते, म्हणून मळ्यात येणं आणि काम करणं हा माझा चॉईस होता, म्हणून मी तुला पुढं घालून घेऊन आली। मला पुढं घालून घेऊन आली, पण बघणाऱ्यांना असं वाटलं बाईला काय काय हाय का नाही, आपलं ऑपरेशन हे झाले बिले, मी काम लावते तुला, लोकांना असं वाटतं सासूचा सासुरवास असं, तिथं जावंचा सासुरवास झालं। असं काय नाहीये, मी माझ्या चॉईस न, मला असं नाही का रिलीफ वाटतं जरा मळ्यात फिरायला असं, पण आता मी पुण्यात जाणार आहे, पुन्हा मला मळ्यात द्यायला भेटायचं नाही। ते पण आता काल टाके तोडून घेऊन आलो, व्यवस्थित टाके तोडलेत, तिचे व्यवस्थित तुटलेत, सुकले होते चांगले,
आता चांगलं एवढंच की तिला बाकी काय करायला येत नाही, चपाती ही अजून काय. म्हणून असली काम म्हणून डाव्या हातानं ती धने लावत होती, हरभरे लावत होती. जेव्हा मग आता नंतर युट्यूबला मी बघेल केवढं आले तर मला जरा बरं वाटेल काहीतरी केलं आल्यावर. तुमची काळजी कमेंट मधनं कळली आम्हाला. पण अजून तुम्ही मला दुसरे कमेंट करून विचारताल म्हणून तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे मळ्यात येणं, भाजी लावणं हे माझा स्वतःचा चॉईस होता. अशा प्रकारे इथं माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही कुठल्या ताईनं कमेंट केली, त्यांनी कमेंट केल्याबद्दल म्हणजे थँक्यू. तुम्ही त्यांना काळजी माझी काळजी दाखवली, चांगलं पण वाटलं मला. चांगलं वाटलं तुला, पण वाईट वाटलं मला. मग क्लिअर केलं ना आपण. आपली लोक आहेत, समजते आपली लोक आहेत. होय होय. बघू पुण्याला जायची तयारी. एवढी भाजी घेऊन जायचंय मस्त फ्रेश फ्रेश. हो, दुपारी जायचं होतं, कॅन्सल झालं. सकाळी जायचंय म्हणून तयारी. आम्ही कामाच्या इतक्या लवकर आलो की अंधार पडत आला. आता तुम्ही म्हणू नका अंधारचं भाजीपाला काढत नाही. आता ही जाणारच आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नाही. दुपारी जायचं असते तर आम्ही सकाळी जायचं होतो, पण थोडंसं काम वाढलं आमचं. आता माझी लाडकी वहिनी भेटायला येणार तर वाट बघत बसले. मग काय तरी वैभव आणि सृष्टी वहिनी येणार आहे. ती वाट बघत बसलोय आम्ही. ती तर आमचे लय कामाचे, ते अंधार करून कसं बघू आत्ती शिकवते कसं खोडायचं. बघू आत्ती अगदा एवढं वय चांगलं खुडलंय तुम्ही बघा. चला आता अंधार पडायला लागलाय. पण बरं सृष्टीबाईनी सासूबाईंचं प्रेम होतं चाललंय बघा तुमच्यावर. त्यांची मावशी नाही, त्यांची सृष्टीबाईनी लिया काय यांची ग आत्ती मामांची लिया काय. आरवला काय एवढं हसू आलं सासूबाई वडल्यावर. पिल्लू खुदकड हसला ग. थांबा मी पण बसते, नाही परत अजून असं होईल तिकडं अपदात त्या काढते तर मी व्हिडिओ काढत बसले होते. काय तरी. आता मी काढत होती तेव्हा रोहिणीने व्हिडिओ घेतला ना. आता रोहिणी आता हे काढायला म्हणून मग व्हिडिओ घेते. आता तसं मला तुम्हाला दाखवायचंच नसतं तर मी रोहिणीचा व्हिडिओ घेतला नसता. हाय नाही, जे आहे जसं आहे ते तुमच्या समोर आहे. सृष्टीबाईनेलाच घेऊन येऊ अंधारात बॅटरी घेऊन दाखवायला. सृष्टीबाईने हिथं यायचं आत्ती हिथं येऊन बघायचं सोडून त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकायचा पाठवायचा. होय होय बघितला की त्यांनी काल लसूण व्हिडिओ मध्ये काल टाकला जाईल. रोहिणीला म्हणलं नीट हरभर उगवलं तर बरं नाही. आत्ती म्हणते कामाच्या गेल्या तर म्हणलं लावायला उगवलं सुद्धा नाही काय नाही असं आत्ती म्हणते म्हणलं. होय का. दोन पुराय पाहिजे. 4 बोटावर एक पुरला. अजून एक लाईन लावू मग आपण. जवळ भाजी. मग काय थांबू मी खुरपायला येत असली तर तुला आधीच म्हणले लावायला तर लावलंय मला. मी सांगोलच्या जत्रेपर्यंत आली तर येईल मी. सांगोलच्या जत्रेपर्यंत ती भाजी तर राहील का मेथीन ती. आता माझा बिझनेस काढणार मला वेळ नाही. बिझनेस काढणार आहे रोहिणी. काढल्यावर सांगतो, आता काय विचार नका कमेंट करू. आमचा बिझनेस चालू झाला की आम्ही तुम्हाला सांगतो. काय तशी देवांची तब्येत एवढी कशी वाढली. चला भरपूर झाली चला. चिकन हात घाण केले का. चला चला बाकीची व्हिडिओ चला चला लवकर. अशा प्रकारे आम्ही निघालोय घरी. आता कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. हाय की नाही. काय का काय का काय का काय म्हणायचं आयुष. आणि सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. चला 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 अंधार पडलाय.